प्रभाग क्रमांक 4 मधील जनतेशी आमदार विजय देशमुखांनी संवाद साधला। शहरोत्तर मतदारसंघातील मंगळवार पेठेतील अट्टल माहेश्वरी भवन येथे भाजप प्रभाग 4 वतीने जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला आमदार विजय देशमुख यांनी जनसंवाद बैठकीत जनतेशी थेट संवाद साधून अडचणी ऐकून घेतल्या व त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात यापुढे प्रत्येक प्रभागात दर 2 महिन्यांनी थेट जनतेशी जनसंवाद साधून त्यांचे प्रश्न निकाली लावणार आहे, असे आमदार विजय देशमुख यांनी म्हटलं आहे। यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, महेश तापडिया, देविदास शेळेकर, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड, गणेश साखरे, गौतम कसबे, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते। आपण मोठं करायचं म्हटलं तुम्ही लोकांनी घर जेव्हा पाडताल महानगरपालिकेचं सेटबॅक तुम्हाला नियम लागू लागेल, त्यावेळी रस्ता मोठं होऊ शकतात, वाहतूक होऊ शकतो। पण आता तुम्ही रस्ता मोठे करा म्हटल्यावर कोणी करू देत नाही। आणि आता तुम्ही बाजारपेठ मध्ये रस्ते करा, बाजारपेठ मध्ये गाड्या काढा, ही होऊ शकत नाही। बाजारपेठ मध्ये तुम्हाला महिलांसाठी स्वच्छतागृह पाहिजे। आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की स्वच्छतागृह पाहिजे, हे आम्हालाही वाटते। असं नाही की बाबा नसून नये असं नाही, पण कुणाच्या दुकानाजवळ स्वच्छतागृह कुणाला करू वाटतंय, कुणाच्या दुकानाजवळ तुम्ही बोर मारू देत नाही, कारण खटाखटा आवाज येते आणि तुम्ही स्वच्छतागृह तर लांबच कचरा कुंडी ठेवू देत नाही। आता आपण करायचं काय? आता तिथे जागाच नाही आहे, एक फूटभर जागा कुठं शिल्लक नाही, तिथं तुम्ही मागत असाल तर तुम्ही कोणीही जागा तिथं देत असाल तर तुम्ही उद्या स्वच्छता करत आपल्यापैकी कोणीतरी त्या भागात जागा द्यायला पाहिजे। जागाच नाही तर महानगरपालिकेची जागा तिथं शिल्लक म्हणजे नाहीच आहे एकंदरीत। त्या भागात आपण त्याप्रमाणे त्या मागतात या बुधवारपेठ भागात ज्या माझ्या बघण्यात तर आपण गेल्या अनेक वर्षापासून आता जी परिस्थिती गेल्या 10 वर्षापूर्वी होती, आज तिथं ती परिस्थिती राहिली।